अधिमानस मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे निरुपा ही घराच्या बाहेर पडलेली असते. तिला घराबाहेर काढलेलं असतं आणि जेव्हा तिला घराबाहेर काढलं जातं तेव्हा मात्र ती आता सगळेजण तिला पाहत असतात. अशा ठिकाणी बसलेली असते आणि त्यामुळे येणारे जाणारे सगळे लोक तिला पाहत असतात. आता तेवढ्यातच जे सुधाकर आहेत ते सुधाकर सुद्धा जो पंकज आहे त्या पंकजला तिथे घेऊन येतात आणि सुधाकरने पंकजला तिथे घेऊन आल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे लगेचच निरुपा म्हणत असते, तुम्ही ह्याला इथे का बरं आणलेला आहे. तेव्हा सुधाकर म्हणत असतात, हा तुझा लाडका पोरगा आहे ना, ह्याला सुद्धा इथे तुझ्यासोबतच राहू दे, ह्याला सुद्धा इथेच ठेव. तेव्हा आता इकडे पंकज म्हणत असतो, अरे अरे बाबा असं का करतोस, मला नाही इथे राहायचंय, मला घरी राहायचंय. तेवढ्यातच आता इकडे सुधाकर म्हणत असतात, बघितलंच निरुपा कसा आहे तुझा पंकज, तुझ्या लक्षात येत आहेत का ह्या सगळ्या काही गोष्टी. अगं तू ह्याच्यावर एवढं प्रेम करतेस पण ह्याला तुझ्यासोबत नाही यायचंय, ह्याला घरी यायचं आहे आणि तू ह्याच्यासाठी सगळं काही करायला निघालेली होतीस, असं ते तिला बोलत असतात. तेव्हा निरुपा विचार करत असते. त्याच वेळेला आता इकडे ते निघून जातात तर इकडे पंकज म्हणत असतो, मला काही जरी झालं ना तरी सुद्धा घरी नाही तुझ्याबरोबर नाही यायचंय, मला घरी राहायचं आहे. मी मम्मा तुझ्यासाठीच हे सगळं काही करतोय ना, म्हणजे मी तिथे राहून तू घरी येण्याची सोय करतोय ना, असं इकडे आता तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर सत्याच्या घशाखाली घास उतरत नसतो. तो म्हणत असतो, नाही, जोपर्यंत माझी आई जेवत नाही तोपर्यंत मी अजिबात अन्नाचा एक कण सुद्धा खाणार नाही. काही जरी झालं तरी सुद्धा माझी आई ह्या घरामध्ये आली पाहिजे आणि ती जेवली पाहिजे, असं इथे आता तो बोलत असतो. तेव्हा लगेच आता इकडे सुधाकर म्हणत असतो, अरे सत्या कशाला एवढा तिचा विचार करतोयस, तिचा विचार करण्याची काहीच गरज नाहीये. तिला तुझी काळजी होती का, नाही ना, ती तुझ्या आणि त्याचबरोबर मीरा तुम्हा दोघांच्याही जीवावर उठली आहे आणि हे सगळं काही झाल्यानंतर तुला अजून सुद्धा त्याच बाईची काळजी आहे का आणि कशासाठी उगाचच तू त्या बाईची काळजी करतोयस, हे हे सगळं करण्याची काहीच गरज नाही, असं इकडे आता सुधाकर स्पष्टपणे सांगत असतात. तेव्हा सत्या म्हणत असतो, नाही बा, माझ्या घशाखाली घास सुद्धा उतरणार नाही. त्याच वेळेला मीरा सुद्धा म्हणत असते, हो हे अगदी बरोबर बोलायलेत, काही जरी झालं ना तरी सुद्धा इकडे कोणीही असं करू शकत नाही किंवा जोपर्यंत सासूबाई ते जेवत नाही तोपर्यंत. तेव्हा सत्या आता धावतच निरुपाकडे जातो आणि निरुपाला म्हणत असतो, हे बघ आई, काही जरी झालं तरी जोपर्यंत तू घरात येत नाहीस तोपर्यंत कोणीही एक अन्नाचा कणही खाणार नाहीये, तू आत्ताच्या आत्ता घरामध्ये चल. तेव्हा निरुपा म्हणत असते, ए जा रे, मी तुझी आई वगैरे कोणीच नाहीये. त्यावर सत्य म्हणत असतो, हे बघ निरुपा, आई तुझा माझ्यावर राग आहे ना, मग तो राग तू माझ्यावरच ठेव, पण प्लीज आत्ता घरामध्ये चल. जोपर्यंत तू खात नाहीस तोपर्यंत मी इथे अजिबात घरी जाणार नाहीये. हे बघ चल, तू आत्ताच्या आत्ता घरी चल, असं इकडे तो तिला बोलत असतो. तेव्हा मात्र निरुपा अगदी शांत बसलेली असते. तो म्हणत असतो, ऐक ना आई, ऐक ना, हे बघ माहिती आहे तुला माझा फार राग येतो, तू माझ्यावर प्रेम करत नाहीयेस, पण हे ऐकून घे ना, तू मला हवी आहेस ग, माझ्या आयुष्यामध्ये तू मला हवी आहेस, कायमस्वरूपी तू मला माझीच आई म्हणून हवी आहेस. मला तुझ्यावर असलेलं प्रेम आणि त्या सगळ्या गोष्टी इथे बघायच्यात. हे बघ चल घरी चल, असं म्हणून आता शेवटी सत्या इकडे निरुपाला घरी घेऊन आलेला असतो. जेव्हा तो घरी घेऊन येतो तेव्हा मात्र इकडे सुधाकरांना फार मोठा धक्का बसतो. सुधाकर म्हणत असतात, हे सगळं काय, तू का आणि कशासाठी ह्या बाईला पुन्हा घरी घेऊन आलास. तेव्हा सत्या म्हणत असतो, नाही बा, हे बघ असं करून चालणार नाहीये, काही जरी झालं तरी सुद्धा ती माझी आई आहे आणि तिला मी असं बाहेर नाही बसून ठेवू शकत, ती ह्या घरचीच लक्ष्मी आहे आणि कायमच राहणार आहे. तेव्हा सुधाकर म्हणत असतात, बघितलंस का निरुपा, अगं ज्या पोराचा एवढा रागराग करतेस, ज्या पोरावर अजिबात जीव लावत नाहीस, प्रेम करत नाहीस, आज तोच मुलगा तुझ्यासाठी किती आणि काय काय करतोय. अगं तुझी जन्म दिलेली मुलं सुद्धा तुझ्याकडे येत नाहीत आणि हा मुलगा असा आहे की तो तुझ्यासाठी एवढं सगळं काही करतोय. त्यावर आता तुला घरामध्ये येण्यासाठी मी नकार दिला होता, तुला सांगितलं होतं ना की तू घरामध्ये येऊ नकोस म्हणून, मग तरी सुद्धा तू घरामध्ये का आलीस, कशामुळे आलीस सांग ना.
त्यावर सत्या म्हणत असतो, बा मी काय म्हणतोय एकदा ऐकून तरी घे. हे बघ, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तिची काही चूक नाहीये. का असं वागतोयस? हे बघ, तिला घरामध्ये येऊ देत ना. ती घराच्या बाहेर असेल तर आपल्याला इथे अन्नाचा कण सुद्धा पोटामध्ये जाणार नाहीये. त्याच वेळेला आता इकडे शेवटी सत्या आणि मीरा हे दोघेही जण निरूपाला घरामध्ये घेतात. आता ह्या दोघांनीही निरूपाला घरामध्ये घेतल्यानंतर सुधाकरांना राग आलेला असतो, तो म्हणजे की निरूपाचा. ही निरूपा एवढी सत्याबरोबर वाईट वागत आहे, त्याला एवढं सगळं काही बोलत आहे, त्याच्यासोबत अजिबात चांगलं वागत नाही, आणि तरीसुद्धा हा सत्या तिच्यासोबत असं वागतोय, एवढा चांगला वागतोय. काय म्हणायचं ह्या सत्याला, असा इकडे आता सुधाकर विचार करत असतात. तेव्हा हे सगळं काही होत असताना आता इकडे सुधाकर सत्या म्हणत असतो, आई तुला फार भूक लागली असेल ना, थांब मी तुझ्याकरिता ना जेवणाचं ताट भरून घेऊन येतो. तेव्हा सुधाकर म्हणत असतात, हे बघ सत्या, एवढं सगळं काही करण्याची काहीच गरज नाहीये. त्याच वेळेला आता निरूपा म्हणत असते, मी तुझ्या हातून काहीच खाणार नाहीये, कारण तू माझा पोरगाच नाहीयेस, आणि उगाचच ह्या सगळ्या गोष्टी तू मला इथे बोलून अजिबात दाखवू नकोस. त्यावर सत्या म्हणत असतो, अगं आई असं काय करतेस? तुला माझा राग येतोय ना, ह्या सगळ्या गोष्टी तू माझ्यामुळे बोलतेस ना, मग ह्या सगळ्या गोष्टीचा राग तू अण्णावर अजिबात काढू नकोस ना. मी काय म्हणतोय ते एकदा ऐकून तरी घे ना तू. हे सगळं काही बोलत असताना आता पुन्हा एकदा निरूपा म्हणत असते, तेच तर मी सगळं काही सांगण्याचा प्रयत्न करते ना, मी तुम्हाला तेच सांगते, मला कोणाशी काहीच बोलायचं नाही, काही जरी झालं तरी सुद्धा मला आता इकडे नाही जेवायचं. तेव्हा सत्या मात्र इकडे म्हणत असतो, हे बघ थांब, मी तुझ्याकरिता जेवणाचं ताटच घेऊन येतो. असं म्हणून आता सत्या जेवणाचं ताट आणण्यासाठी आतमध्ये जातो. जेव्हा सत्या जातो तेव्हा लंगडतच जात असतो. शेवटी तो आता निरूपासाठी ताट भरून घेऊन येतो आणि लगेचच आता तो तिला भरवत असतो. तेव्हा सुधाकर म्हणत असतात, बघितलंस निरूपा, बघितलंस, अगं तोच आहे सत्यजित, अगं ज्याला तू इकडे मुलगा मानत नाहीस, ज्याच्या तू जीवावर उठलेली आहेस, आणि जो तुला अजिबात नको आहे, तोच आज तुझ्यासाठी इथे धावून येतोय आणि तुला जेवण भरवतोय, तुला घास भरवतोय. ही गोष्ट तुझ्या लक्षात येते का? का असं वागायलीस, का अशी करतेस ग निरूपा? नको असं करूस. अगं जसा पोरगा आलाय, जसा जन्मालाय, तशा तेव्हापासून तू त्याच्या सतत विरोधात आहेस, तेव्हापासून तू त्याला कधी आपलं मानलं नाहीयेस, तेव्हापासून तू त्याचा राग आणि हे सगळं काहीच करत आलेली आहेस. हे बघ निरूपा, मी तुला अजून सांगायलं, काही जरी झालं तरी सुद्धा इकडे अजून तरी वेळ गेलेली नाहीये. हे बघ असं करू नकोस, आणि त्याला आपला पोरगा मान, त्याला माया कर, त्याला प्रेम दे, ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे ते बोलत असतात. तेव्हा मात्र निरूपाला अजूनच राग येतो. निरूपा पुन्हा एकदा भडकलेली असते. ती म्हणत असते, ए जा रे जा, तू माझा पोरगा नाहीयेस आणि मी तुझी आई अजिबातच नाहीये. हे सगळं ती इथे बोलत असते. त्याच वेळेला सत्या म्हणत असतो, आई असं का बोलतेस ग? अगं मीच तुझा पोरगा आहे, मीच सगळं काही आहे तुझं, असं का बोलायलीस? त्यावर निरूपा म्हणत असते, जे काही बोलते ना ते अगदीच बरोबर बोलते, मी काही एक चुकीचं बोलत नाही, मी तुझी आई नाहीये आणि मी तुला मुलगा मानतच नाही. त्यावर मीरा आता म्हणत असते, अहो का तुम्ही असं करताय? सासूबाई अगदी बरोबर बोलताय, त्या तुमच्या आई नाहीतच, त्यांनी तुम्हाला जन्म दिलेलाच नाहीये, तुम्ही उगाचच त्यांच्या मागे का आणि कशामुळे लागलेला आहात? हे बघा, हे सगळं सोडून द्या, हे सगळं इथेच थांबवा, असं मीरा स्पष्टपणे म्हणत असते. त्याच वेळेला आता इकडे सत्या म्हणत असतो, धूमकेतू तू हे सगळं काय बोलायला लागलेली आहेस? तू असं का बोलतेस हे सगळं काही? हे बघ असं बोलू नको. तेव्हा मीरा म्हणत असते, काय चुकीचं बोलते मी? काय बी चुकीचं बोलत नाही, जे काही बोलते ना ते अगदी बरोबर बोलते, कारण त्यांनी सांगितलंय ना की त्या तुमच्या आई नाही आहेत म्हणून, तर मग तुम्हाला तेच इथे मान्य करून घ्यावं लागणार आहे. त्या तुमच्या आई नाहीच आहेत, त्या तुमच्या आई नाही आहेत, असं मीरा पुन्हा पुन्हा म्हणत असते. त्यावर आता मात्र सत्या फार चिडतो आणि म्हणत असतो, बाद झालं धूमकेतू, तू आता फार जास्त चुकीचं बोलतेस. तेव्हा इकडे ती म्हणत असते, हो मी चुकीचं बोलत नाही, मी अगदीच बरोबर बोलते. तुम्हाला मी तीच गोष्ट 4-4 वेळा सांगत आहे की त्या तुमच्या आई नाही आहेत, त्यांनी तुम्हाला जन्म दिलेला नाहीये. त्यावर आता इकडे सत्या म्हणत असतो, काय मग माझी आई कोण आहे? त्याच वेळेला इकडे आता मीरा म्हणत असते, मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देते, तुमची आई कोण आहे, काय आहे, हे सगळं मी सांगत आहे, असं इकडे आता ती बोलत असते. त्याच वेळेला आता हे सगळं काही इथे होत असताना आपण पाहतो की इकडे लगेच सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो की सत्या म्हणत असतो, काय ही माझी आई नाहीये? तेव्हा बाबा सांग ना माझी आई कोण आहे माझी आई? आणि हे सगळं का होतंय? का ह्या सगळ्या गोष्टी माझ्याबरोबर होत आहेत? बाबा सांग ना. त्याच वेळेला मीरा म्हणत असते, थांबा, असं म्हणून आता लगेचच इकडे ती म्हणत असते,
असते ह्यांनीच तुमचा ॲक्सिडेंटसुद्धा घडून आणलेला आहे आणि खऱ्या अपघाताला ह्याच जिम्मेदार आहेत असं सुद्धा आता इकडे मीरा बोलत असते आणि मोबाईलमधला फोटो दाखवते आणि म्हणत असते हाच तो इथे ट्रक ड्रायव्हर आहे, ह्यानेच तुमचा अपघात घडून आणला आहे असं म्हणून मोबाईलमध्ये असलेला फोटो ती दाखवते. आता मोबाईलमध्ये असलेला फोटो दाखवल्यानंतर लगेचच आपण पाहतो की इकडे सत्या म्हणत असतो काय ह्याने माझा अपघात केलाय, खरं खरं सांग. हो, मीरा म्हणत असते हो, आणि हे सगळं पंकज आणि सासूबाई ह्या दोघांनीच हे सगळं घडून आणलेलं आहे. आता ही गोष्ट ऐकल्यानंतर सत्याला मात्र फारच मोठा धक्का बसतो. आता सत्या फक्त आणि फक्त निरूपाकडे आशेनेच पाहत असतो आणि तिला विचारत असतो निरूपा सांग हे सगळं खोटं आहे, खोटं आहे हे सगळं, तू माझा अपघात घडून आणलेला नाही आहेस. तेव्हा निरूपा म्हणत असते हो हो, कारण मला तू आणि ही मीरा ह्या घरामध्ये नको आहेत. मीरा म्हणत असते कारण ह्यांनी मला सुद्धा विष देऊन मला मारण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला. आपण दोघंही त्यांना नको आहोत आणि त्यामुळे ह्या सगळं हे अशा पद्धतीने करतायत. आता जेव्हा निरूपाकडून हे सगळं काही समजतं तेव्हा मात्र सत्याला धक्काच बसलेला असतो. सत्या विचारसुद्धा करत नसतो की खरंच निरूपा मला इथे मारण्याचा विचार करत आहे. आता मीराने पुरावे दाखवलेले असतात आणि त्यानंतर आता इकडे सत्याचे खाडकन डोळे उघडलेले असतात. त्याच वेळेला आता इकडे मीरा म्हणत असते मला तुम्ही थोडासा वेळ द्या, मी नक्कीच तुमची आई कोण आहे हे लवकरच सिद्ध करेल असं म्हणून मीरा बाहेर जाते आणि बाहेर गेल्यानंतर लगेचच आता इकडे सत्या म्हणत असतो आज ना मला माझ्या आईला, खऱ्या जन्मदात्या आईला भेटायचंय. आज मी माझ्या आईला पाहणार आहे, डोळे भरून पाहणार आहे, मी तिला भेटणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी तो इथे बोलत असतो. हे सगळं काही बोलत असताना आता आपण पाहतो की इकडे सत्याला फार आनंद झालेला असतो की त्याची आई, जन्मदात्री आई ही येणार आहे आणि इथे जे काही सुधाकर आणि त्याचबरोबर आजी ह्या दोघांनाही फार मोठा धक्का बसतो. ते विचार करत असतात मीरा आता नेमकी कोणाला घेऊन येणार आहे आणि मीराला तर इथे माहिती सुद्धा नाही की त्याची आई कोण आहे. मग ती आता कोणाला नेमकं उभं करणार आहे हा प्रश्न आता इथे आजी आणि त्याचबरोबर सुधाकर. हा सत्या म्हणत असतो बा एवढी मोठी गोष्ट तू माझ्यापासून का आणि कशामुळे लपवून ठेवलीस, का लपून ठेवलं? मी कोणाचा मुलगा आहे, माझी आई कोण आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मला का नाही सांगितल्या, का नाही सांगितल्या? मी आईसाठी एवढे दिवस असोसलो, आईचं प्रेम काय असतं हे मिळवण्यासाठी मी एवढे सगळे काही प्रयत्न केले, पण तुम्ही मला ह्या सगळ्या गोष्टी अजिबात नाही सांगितल्या. का असं वागले तुम्ही माझ्याबरोबर? का ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अशा पद्धतीने माझ्यासोबत केल्या? एवढे दिवस मला फक्त आणि फक्त माझ्या आईचं प्रेम हवं होतं, पण ती गोष्ट माझ्या नशिबात का बरं नव्हती? का असं वागलात तुम्ही? हे सगळं आता इकडे सत्या बोलत असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे आता सत्या बोलत असताना इथे निरूपाला आणि त्याचबरोबर सुधाकर ह्यांना सुद्धा थोडंसं वाईट वाटतच असतं. ती लोक विचार करत असतात की खरंच आपण सत्यावर थोडासा अन्याय केला आहे का, सत्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी आपण सांगायला हव्या होत्या का अगोदरच, असं सुद्धा आता इकडे ती लोक विचार करत असतात. आता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की सत्या फार रडत असतो, रडायला लागलेला असतो आणि गयावया करत असतो. सांग ना बा, सांग ना माझी आई कोण आहे, मी माझ्या आईला का नाही भेटलो, माझी आई माझ्यापासून एवढे दिवस का आणि कशामुळे लांब होती, हे सगळ्या गोष्टी आता इकडे तो विचारत असतो. आणि तेव्हा रिया आणि रवी त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात. ते दोघेही जण म्हणत असतात अरे प्लीज यार सत्यादा, प्लीज शांत बस ना, रडू नकोस ना यार, का रडतोस, हे बघ प्लीज रडू नकोस ना, असं सुद्धा ती लोक त्याला समजावत असतात, बोलत असतात. तेवढ्यातच आपण पाहतो की मीरा आता दारावर आलेली असते. मीराने आता एक बाई आणलेली असते. तेव्हा मीरा म्हणत असते या तुम्ही आतमध्ये या, असं म्हणून आता त्या बाईंना ती आतमध्ये बोलवत असते. आतमध्ये बोलवल्यानंतर आपण पाहतो की इकडे निरूपाची नजर त्या बाईवरती गेलेली असते आणि ती बाई पाहिल्यानंतर सुधाकर आणि त्याचबरोबर आजी आवासूनच पाहत असतात. त्यांना तर धक्काच बसतो ही बाई कोण आहे म्हणून. आणि तेव्हा लगेच आता इकडे मीरा म्हणत असते या तुम्ही घाबरू नका, काळजी करण्याची काहीच गरज नाही, तुम्ही शांतपणे खोलीमध्ये या, असं इकडे आता ती बोलत असते. ह्या सगळ्या काही गोष्टी बोलल्यानंतर आता सत्याला मीरा म्हणत असते हे बघा ही तुमची आई आहे, असं म्हटल्याबरोबर आता सत्या लगेचच तिला कडकडून मिठी मारतो आणि म्हणत असतो माझी आई आहेस तू, असं म्हणत असतो. त्याच वेळेला आता इकडे आपण पाहतो की हे सगळं काही झाल्यानंतर सत्याला फार आनंद झालेला असतो. तो म्हणत असतो बघितलं बा माझी आई आली, रिया रवी माझी जन्म दिलेली आई आली, हिनेच मला जन्म दिलाय आणि हीच माझी खरी आई आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर लगेचच निरूपा तिच्याकडे पाहते
जाते आणि निरुपा इथे तिच्याकडे पाहिल्यानंतर लगेच आता आपण पाहतो की हे सगळं काही ह्या पद्धतीने झाल्यानंतर निरुपा तिच्या समोर जाते आणि तिला म्हणत असते, काय गे तुझी हिंमत कशी झाली माझा संसार वाटोळ करण्याची, माझ्या नवऱ्यावर डोळा टाकण्याची तुझी हिंमत कशी झाली, माझा संसार तू इकडे उद्ध्वस्त केलायस, का अशी वागलेली आहेस बोल ना, का अशी वागलेली आहेस बोल ना, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला आपण पाहतो की आता इकडे सुधाकर पुढे येतात आणि सुधाकर पुढे आल्यानंतर ते म्हणत असतात, एक मिनिट काय चाललंय तुझं, हे बघ निरुपा शांत बस, इकडे ह्या त्या बाई नाही आहेत, ही सत्याची खरी आई नाही आहे. असं म्हटल्यानंतर आता इकडे लगेचच मीरा म्हणत असते, हो बाबा तुम्ही बोलताय ते अगदी बरोबर आहे, हे बघा मला माफ करा पण ही खरी ह्यांची आई नाही आहे असं मीरा म्हणत असते. आणि मला ही गोष्ट माहिती होती बाबा, फक्त आणि फक्त तुम्ही हे सत्य सर्वांसमोर सांगावं, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींची कबुली द्यावी म्हणून मी इथे ह्या माझ्या आईच्या मैत्रीण ह्यांना मी इथे घेऊन आलेली आहे. खरं सांगू का मावशी, तुमचे अगदी मनापासून आभार बरं का. आणि आत्ता आई जे तुम्हाला काही बोलल्यात ना त्याबद्दल मी खरंच तुमचे हात जोडून त्यांच्या वतीने माफी मागते, माफ करा असं मीरा म्हणत असते. तेव्हा ती तिथून निघून गेलेली असते. त्यावर आता सत्याचा तोच प्रश्न, ही माझी आई नाही तर मग नेमकी माझी आई कोणती आहे, का चालवले माझ्यासोबत हे सगळं काही, तुम्ही सांगा ना माझी आई कोणती आहे, कोण आहे माझी आई, असं इकडे आता तो बोलत असतो. आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर मीरा म्हणत असते, थांबा तुमची आई कोण आहे काय आहे हे सगळं मी तुम्हाला सांगते. असं म्हटल्यानंतर आता मीरा लगेचच तिच्या खोलीतून एक फोटो घेऊन येते आणि तिच्या खोलीतून एक फोटो घेऊन आल्याबरोबर ती लगेचच तो फोटो सर्वांना दाखवते आणि म्हणत असते, ह्या आहे तुमच्या आई. असं म्हटल्याबरोबर आजी म्हणत असतात, काय मीरा म्हणजे तुला सत्य समजले. त्यावर मीरा म्हणत असते, हो हे मला सत्य समजले. असं म्हणून निरुपा तो फोटो हातामध्ये घेते आणि तो फोटो हातामध्ये घेतल्यानंतर पाहते तर काय, ती लगेचच तो फोटो पाहून म्हणत असते, अनुसया, हो अनुसया ही तर माझी धाकटी बहीण आहे असं निरुपा म्हणते. आणि त्याच वेळेला आता इकडे मीरा म्हणत असते, हो ह्याच आहेत खऱ्या ह्यांच्या आई आणि ह्याच आहेत जन्म दिलेल्या आई. असं म्हटल्याबरोबर आता लगेचच आता सुधाकर पुढे येतात आणि सुधाकर पुढे आल्यानंतर ते म्हणत असतात, हो त्यामुळेच एवढे दिवस मी ह्या सगळ्या गोष्टी सांगत नव्हतो, त्याचमुळे मी हे सगळं काही आतापर्यंत ह्या पद्धतीने लपून ठेवलं होतं, पण तुम्ही आता हे सगळं ह्या पद्धतीने पुढे आणले त्यामुळे मला हे सगळं काही आता सांगावंच लागणार आहे असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. आता सुधाकर म्हणत असतात, हो अनुसयाच इकडे सत्याची खरी आई आहे, अनुसयानेच आता इकडे सत्याला जन्म दिला आहे असं सुद्धा ते आता इकडे बोलतात. आता हे सगळं काही ऐकल्यानंतर ते म्हणत असतात, निरुपाची धाकटी बहीण म्हणजेच अनुसया हीच सत्याची खरी आई आहे आणि त्यामुळेच एवढे दिवस झालं मी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हा सर्वांपासून लपून ठेवत होतो, तुम्हा सर्वांपासून ह्या गोष्टी एवढे दिवस झालं मी सांगत नव्हतो असं आता इकडे ते बोलत असतात. कारण मला अशी फार भीती वाटत होती की हे सगळं काही उद्ध्वस्त होईल, हे सगळं घर आणि ह्या सगळ्या गोष्टी उद्ध्वस्त होतील असं इकडे ते बोलत असतात. तर आता प्रेक्षकांनो, निरुपाची धाकटी बहीण सत्याची आई आहे हे सत्य समजल्यानंतर निरुपाला फार मोठा धक्का बसतो. पण आता सत्या म्हणत असतो, नाही आता मला इथे राहायचं नाही आहे, बा तुम्हाला आईचं प्रेम दिलंस, तुम्हाला बापाचं प्रेम दिलंस त्याबद्दल अगदी मनापासून तुझे धन्यवाद, पण आता मात्र मी इथे नाही राहू शकत. आता धूमकेतू आपली जाण्याची वेळ आली आहे, आपण इथे राहायला नको, चल आपण इथे कुठेतरी इथून दूर निघून जाऊया. त्याच वेळेला निरुपाला वाईट वाटत असतं, तो तिच्या बहिणीचाच मुलगा आहे, शेवटी किती नाही म्हटलं तरी माया फुटलेलीच असते. निरुपा त्याला थांबवत असते पण सत्या मात्र थांबवत नसतो, तो निघून जात असतो. तर प्रेक्षकांनो, खूपच असा आजचा हा एपिसोड होता. आता ही सिरियल अगदीच एका दिवसाची पाहुणी राहिलेली आहे, त्यामुळे तुम्हाला दुसरी सिरियल कोणती पाहायला आवडेल कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करून सांगा. मीरा आणि सत्या हे कॅरेक्टर तुम्हाला कसं वाटलं हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि मीरा आणि सत्याला तुम्ही इथे मिस कराल का? आम्ही तर खूपच करू. तुम्ही करत असाल तर नक्कीच कमेंट करून सांगा. भेटूयात उद्याच्या एका भागामध्ये. तोपर्यंत पाहत रहा साधी माणसं.